मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ काल संध्याकाळी ज्वलनशील प्रोपेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडली। त्यानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेसाठी मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली होती। त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। मध्यरात्री धोका टळल्यानंतर टँकर तिसऱ्या लेनवर घेण्यात आला आणि एका लेनवरून मुंबईकडे वाहतूक मार्गस्थ केली गेली। मात्र वाहतुकीचा वेग मंदावला आहे। प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी केले आहे। पुणा लेनची जी बाजू आहे ते पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे। जी पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे 10 ते 12 किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूक कोंडी। तर याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आणि त्यासोबत बीपीसीएल टीम, या तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत। राज्यात महाराष्ट्र